नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व चांगले असाल आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान असेल. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत. अनेक पुरुषांच्या मनात सतत फिरणारा एक प्रश्न म्हणजे शरीर संबंध ठेवताना किती आत गेल्यावर महिला खरोखर संतुष्ट होते. हा प्रश्न इतका सामान्य आहे की दररोज मला कमेंट्समध्ये, मेसेजमध्ये किंवा कन्सल्टेशनमध्ये विचारला जातो. कोणी म्हणतो माझा आकार 4 इंच आहे, माझ्या पत्नीला समाधान मिळेल का? काहीजण म्हणतात 5 इंच आहे, पण तरीही ती पूर्णपणे खुश नाही. तर काहीजण स्वतःची तुलना इतरांशी करून गोंधळून जातात. म्हणून आज आपण हा विषय अगदी स्पष्ट, शास्त्रीय आणि वास्तव जीवनाशी जोडून समजून घेणार आहोत. सर्वात आधी थोडक्यात शरीरशास्त्र समजून घेऊया. जेव्हा एखादी महिला पूर्णपणे उत्तेजित होते, म्हणजे तिचं शरीर तयार होतं, तेव्हा तिच्या जननमार्गाची लांबी आणि लवचिकता नैसर्गिकरित्या वाढते. साधारणपणे ही खोली उत्तेजित अवस्थेत 6 ते 9 इंचांपर्यंत जाऊ शकते. पण हीच खोली जर ती तयार नसेल तर फक्त 3 ते 4 इंच इतकीच असते. याचा अर्थ काय? जर तुम्ही घाईत सुरुवात केली, पुरेसा वेळ न देता थेट संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर तिला त्रास होऊ शकतो. पण जर ती पूर्णपणे तयार असेल, रिलॅक्स असेल, तर तिचं शरीर सहजपणे जास्त लांबी स्वीकारू शकतं. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. याचा अर्थ असा अजिबात नाही की जास्त लांबी म्हणजे जास्त समाधान. ही सर्वात मोठी गैरसमजूत आहे. खरं म्हणजे महिलांच्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग हा सुरुवातीच्या 2 ते 2.5 इंचांमध्ये असतो. या भागात खूप जास्त नर्व्ह एंडिंग्स असतात, त्यामुळे याच भागावर योग्य प्रकारे लक्ष दिलं तर जास्त समाधान मिळतं. म्हणजेच 3 ते 4 इंच लांबी असलेला पुरुष देखील आपल्या जोडीदाराला पूर्णपणे संतुष्ट करू शकतो. मी माझ्या अनुभवातून अनेक जोडपी पाहिली आहेत. काही ठिकाणी आकार मोठा असूनही समाधान नसतं, तर काही ठिकाणी आकार छोटा असूनही नातं खूप समाधानी असतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. समाधान फक्त आकारावर अवलंबून नसतं. आता आपण एक उदाहरण बघूया. समजा एक जोडपं आहे, राहुल आणि प्रिया. राहुलचा आकार साधारण 4 इंच आहे. सुरुवातीला तो खूप चिंतेत होता, पण त्याने काय केलं? त्याने फक्त आकारावर लक्ष न देता प्रेम, संवाद आणि योग्य तयारी यावर लक्ष केंद्रित केलं. आज प्रिया पूर्णपणे समाधानी आहे. दुसऱ्या बाजूला एक जोडपं आहे जिथे आकार 7 इंच आहे, पण ताठरता कमी आहे, वेळेवर नियंत्रण नाही आणि संवाद नाही. तिथे समाधान मिळत नाही. म्हणूनच आता आपण त्या गोष्टी समजून घेणार आहोत ज्या खरोखर महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ताठरता. जर अवयवात योग्य कडकपणा नसेल तर कितीही लांबी असली तरी त्याचा उपयोग होत नाही. चांगली ताठरता असेल तर कमी लांबीमध्येही उत्तम अनुभव देता येतो. ताठरता वाढवण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. चालणे, धावणे, स्विमिंग तसेच केगल व्यायाम खूप उपयोगी पडतात. धूम्रपान आणि मद्यपान कमी करणे, चांगली झोप घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर ही समस्या सतत राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अजिबात लाजिरवाणे नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर नियंत्रण. जर प्रक्रिया सुरू होताच लगेच संपत असेल तर पूर्ण समाधान मिळत नाही. यासाठी श्वास नियंत्रण, स्टॉप स्टार्ट टेक्निक आणि नियमित सराव खूप उपयोगी ठरतो. जर तुम्ही 5 ते 7 मिनिटे टिकू शकत असाल तर ते पूर्णपणे पुरेसं आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे योग्य पद्धत आणि पूर्वतयारी. अनेक पुरुष एक मोठी चूक करतात. ते थेट मुख्य क्रियेकडे जातात आणि पूर्वतयारीकडे दुर्लक्ष करतात. पण सत्य हे आहे की महिलांच्या समाधानात 70% भूमिका ही पूर्वतयारीची असते. पूर्वतयारी म्हणजे काय? प्रेमळ स्पर्श, संवाद, हळुवारपणा आणि वेळ देणे. किमान 15 ते 20 मिनिटे फोरप्ले करणे खूप आवश्यक आहे. सुरुवात साध्या गोष्टींपासून करा. हलक्या चुंबनांनी गाल, मान, कान, खांदे यावर स्पर्श करून वातावरण तयार करा. हळूहळू शरीराच्या इतर भागांकडे जा. छाती, पोट, कंबर या भागांवर हलक्या स्पर्शाने आणि प्रेमाने लक्ष द्या. त्यानंतर हळूहळू अधिक संवेदनशील भागांकडे जा. या प्रक्रियेमुळे महिलांच्या शरीरात नैसर्गिक ओलावा तयार होतो, शरीर रिलॅक्स होतं आणि ती पूर्णपणे तयार होते. त्यामुळे पुढची प्रक्रिया सहज, सुखद आणि वेदनारहित होते. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. फक्त आतबाहेर हालचाल करणं पुरेसं नसतं. गती बदलणं, कोन बदलणं, हळूवार हालचाली करणं आणि विशेषतः सुरुवातीच्या 2 ते 3 इंचांवर लक्ष देणं हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण हाच भाग सर्वात संवेदनशील असतो. तुमच्या जोडीदाराशी संवाद ठेवणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. तिला काय आवडतं, कसं आवडतं, हळू की जोरात हे विचारणं खूप आवश्यक आहे. हा संवादच तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक असतो. आता काही अतिरिक्त गोष्टी पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे वास्तव आणि कल्पना यातील फरक समजून घ्या.
चित्रपट किंवा इंटरनेटवर जे दाखवलं जातं ते वास्तव नसतं. तिथे दाखवलेली वेळ, आकार आणि पद्धती या अतिशयोक्तीपूर्ण असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तुमचा आकार काहीही असो, जर तुम्ही प्रेमळ, समजूतदार आणि काळजी घेणारे असाल तर तेच सर्वात महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली. योग्य आहार जसे की दूध, बदाम, फळे, भाज्या आणि नियमित व्यायाम हे तुमच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. चौथी गोष्ट म्हणजे गरज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे. आजकाल अनेक उपचार आणि थेरपी उपलब्ध आहेत. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. महिलांचे समाधान हे फक्त लांबीवर अवलंबून नसते. योग्य तयारी, प्रेम, संवाद, ताठरता आणि वेळेवर नियंत्रण या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टींवर लक्ष दिलं तर कोणत्याही आकारात तुम्ही तुमच्या जोडीदाराला पूर्णपणे संतुष्ट करू शकता.